या ठिकाणी नक्कीच साजरा होणार आहे। त्यासाठी आपण एक मोठं भव्य स्टेज देखील उभारलं गेलंय। तर सुरुवात करूया जोरदार डाळणी दोन्ही संघाचं टॉप 8 मध्ये आहे, टॉप 4 मध्ये जाण्यासाठी ही लढत पाहायला मिळणार आहे। सलामीचे गोलंदाज जर पाहिले तर रोनित आपल्याला पाहायला मिळेल। पहिला चेंडू या ठिकाणी हाताळण्यासाठी रोनित सज्ज झालाय। यस पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय आणि पहिला चेंडू या ठिकाणी पडला जाईल। सुशील पहिला चेंडू जर पाहिला तर समोरच्या दिशेने कडक प्रहार करतोय। वाह काय फटका होता, जबरदस्त फटका पाहायला मिळाला, अगदी समोरच्या दिशेने चौकार। चेंडूचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळाला, चौकारासाठी मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळाला। सुशील पुन्हा एकदा आपण पाहतो फटका चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विशाल सुरेख या ठिकाणी जर पाहिलं तर सिनियर खेळाडू आहे विशाल, रुपये गावातून बिलॉंग करतोय। इथे मात्र चेंडू पायावर पडला जातोय। रोनिकची ही कला आहे, जबरदस्त कला पाहायला मिळते त्याच्याकडून, अगदी बोटांची जादू आपल्याला पाहायला मिळतोय। सुरेख चेंडू हाताळला गेला आणि या चेंडूवर जर पाहिलं तर 2 चेंडू आतापर्यंत डॉट फेकले आहेत। पहिली चौकार आली आणि तदनंतर पाहिलं तर 2 चेंडू डॉट फेकले। 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय। सुशील आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय, एक चौकार त्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळते। इथून चौथा चेंडू असणार आहे। रोनित पुन्हा एकदा सज्ज आहे। इथे मात्र हार्दिकच्या अगदी बाजूने रोनित प्रयत्न केले होते, परंतु हार्दिकच्या अगदी बाजूने चेंडू निघून जातोय। 4 धावांसाठी चौकार येतोय। थँक्यू। 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय। 4 चेंडू मध्ये जर पाहिले तर 8 धावा जमवल्यात। इथून 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या षटकातील। इथे मात्र आपण पाहतोय नोचा कॉल येतोय पंचांकडून। इथे तिन्ही पंच आपण पाहतोय अगदी एकाच ऍक्शन मध्ये नोचा कॉल देत आहेत, मात्र नजर पहा, खूप चांगली नजर पाहायला मिळते। 9 वर 1 धाव जरूर मिळेल। धावसंख्या 9 धावा आतापर्यंत स्कोरवरती लागले आहेत। पुन्हा एकदा आता मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, अगदी पॉइंट रिजन मध्ये चेंडूला खेळून काढला, डिक्लेअर झोन कडे जाईल, तिथे मात्र चेंडूवर मिळेल सिंगल रन्स। इथून जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय आणि शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील बाकी आहे। आतापर्यंत आपण नक्कीच सुशीलला पाहिलं, परंतु आता दीपक येतोय, एक डेंजरस बॅट्समन, कारण की दीपककडे खूप मोठी क्षमता आहे। अनेक टुर्नामेंट दीपकने 1 हँडेड ज्या पद्धतीने विजय मिळवून दिले, असा हा दीपक आपल्याला पाहायला मिळतोय। रोनित शेवटचा चेंडू या ठिकाणी कशा पद्धतीने फेकेल दीपक साठी। डावखरे हाताचा फलंदाज आहे। इथे मात्र ऑफसाइड रिजन मध्ये 3 क्षेत्ररक्षक, ऑनसाइडला 4 क्षेत्ररक्षक या ठिकाणी सजवलं गेलंय। फटका तर चांगला आहे, परंतु या ठिकाणी चेंडूवर नक्कीच रन्स मात्र इथे मिळणार नाहीये। डॉट चेंडू येतोय, अगदी ओव्हरचा या ठिकाणी खेळ कंप्लीट होतोय आणि 10 धावा या स्कोरवरती। जाऊया उडविडीचे कडे।
तिसरा आणि चौथा बक्षीस क्रमांक आदरणीय सन्माननीय नरेश धोरी साहेबांच्या माध्यमातून दिले गेले. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स सत्यजित पाटील. धन्यवाद युसुफ सय्यद. आपण पाहतायत या ठिकाणी मान्यवरांचं देखील जोरदार आगमन झालेलं आहे आणि या स्पर्धेसाठी आपण पाहतोय खास या स्पर्धेसाठी आवर्जून आपला वेळ काढला त्याबद्दल खरोखरच आभार व्यक्त करूया या कमिटीच्या वतीने. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दोन संघाचा जर विचार केला तर मान्यवरांच्या माहितीसाठी सांगतोय की एका बाजूला आपण पाहतोय संघर्ष मोरबे संघ आहे तर दुसऱ्या बाजूला किंगफिशर भीमनगर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक संघ जर पाहिला तर मोरबे गावचा, दुसरा संघ जर पाहिला तर भीमनगर म्हणजेच बोईसरचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रितेश पुढचा चेंडू या ठिकाणी हाताळेल. चौथा चेंडू होता इथे मात्र पहा चेंडूवर अक्रॉस द बॅट मारण्याचा प्रयत्न होता परंतु या चेंडूवर पाहिलं तर रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू फेकतोय. धावसंख्या जर पाहिली तर आलोक ज्या पद्धती आलम आपल्याला पाहायला मिळतोय. 11 धावा झालाय. एकदा आलम सज्ज असेल पुढचा चेंडू खेळण्यासाठी. षटकातील जर पाहिलं तर 5वा चेंडू या ठिकाणी फेकला जाईल. द्वितीयची मात्र गोलंदाजी इथे खास आहे कारण की एकच धावा दिले आतापर्यंत. 4 चेंडू मागे 1 विकेट देखील बनवलाय त्यांनी. ते मात्र आपण पाहतोय सुरेख चेंडू अगदी पडल्यानंतर हलवारपणे रोनितच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. रन्स जर पाहिलं तरी इथे मिळणार नाही. डॉट चेंडूची सांगता होते. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावर 11 धावा. या षटकातील जर पाहिलं तर दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. शेवटचा चेंडू आपण पाहतोय द्वितीय कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करेल. फटका चांगला आहे परंतु इथे क्षेत्ररक्षक नक्कीच पण एकदा हार्दिकला आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. तिथे मात्र पाहतोय कुठली रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू होतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर पुन्हा एकदा स्थिरावली जाते 11 या आकड्यावर. सुरेख मात्र या ठिकाणी सुरुवात केली गेली त्या पद्धतीने. मी विनंती करेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं ते म्हणजेच अंकुश भोईर साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत संजय टायगर पॅराडाईज ए संघ तर एका बाजूला शिवसाई सरावली. 2 षटकांचे खेळ संपले गेले. जेव्हा 5वा षटक सुरू असेल आपली दोन्ही संघाच्या संघांचे टॉस बॉक्स कडे यायचे लक्षात आहे. इनिंग ब्रेक मध्ये जशी इनिंग ब्रेक होईल तर टॉस केला जाईल. कुठलाही विलंब आजच्या रात्रीमध्ये चालणार नाही लक्षात घ्या. नक्कीच आपण पाहिलात कालचा दिवस देखील आपण पाहिला होता. सुरेख मात्र सामने रंगले गेले. अगदी 3 दिवसापासून आपण का सामने पाहतोय आणि आजचा 4था दिवस ग्रँड फिनाले म्हणून आज आपण साजरी करणार आहोत. इथे मात्र पाहिलं जाईल अनिकेत येतोय गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. अनिकेत सज्ज झालाय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. समोर असेल तो म्हणजेच मिस्टर सुशील. शॉट ऑफ लेन चेंडू होता. सुशीलला जर अशा पद्धतीने तुम्ही चेंडू द्याल तर सुशील त्याचा भरपूर समाचार घेणारा आपल्याला पाहायला मिळतंय. आहे देखील तेच केलं. सुशीलने शॉट ऑफ लेन चेंडू पाहिला आणि त्याला मात्र फेकून दिला. असं ऑन साइड रिझल्ट मला नक्कीच रोनितच्या अगदी बाजूला चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर 15 धावा. हा चेंडू चांगला आहे परंतु द्रुतेश या चेंडूला उडवतोय. कृतेशने चेंडू उडवला होता परंतु विशालच्या अगदी नजरेतून चुकून गेला चेंडू आणि तदनंतर पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार येतोय आणि या चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा या स्कोरवरती लागले जात आहेत. थँक्यू व्हेरी मच. आपण पाहतायत पाटील नेटवर्क आणि 100 डिजिटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. पाहतोय आपण अनिकेत पुढचा चेंडू आणि पुलटा चेंडू होता परंतु इथे विशाल तरे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रोटेक्शन देतात. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय. रन्स मात्र मिळणार नाहीये. पुन्हा एकदा इथे मात्र नो स्कोरचा इशारा येतोय. वाह तेजसला आपण पाहिलं जबरदस्त एफर्ट दाखवताना. काय एफर्ट होती. सुरेख चेंडूवर अगदी नो स्कोर होता परंतु चेंडू आज सीमारेषे पार गेला नाही पाहिजेत याच प्रयत्नांमध्ये तेजसची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. अगदीच 2 कलर्सचे टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जर पाहिलं तर रेड आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर ब्ल्यू. हे कॉम्बिनेशन खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा अनिकेत पुढचा चेंडू षटकातील 5वा चेंडू असेल. 2 चौकार मारले आणि 2 डॉट चेंडू मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाले. चेंडू पाहायला मिळेल. 5वा चेंडू अनिकेत
फटका तर चांगला आहे. इथून मात्र दोन क्षेत्ररक्षक दीपेश आणि दुसऱ्या बाजूला नक्कीच हार्दिक आणि विशालच्या गॅप मधून चेंडूला खेळून काढला चौकारासाठी 4 धावा. नक्कीच आपण पाहतोय रेड कलरचा टी शर्ट जे आपल्याला पाहायला मिळत आहेत ते मैत्रे एंटरप्राइजेस यांच्याकडून आपल्याला स्पॉन्सर्स केलेले आहेत आणि जे ब्लू कलरचे टी शर्ट जो पाहतोय तो राहुल पांडे यांच्याकडून आपल्याला स्पॉन्सर्स केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र षटक क्रमांक डायरेक्ट हिट केले गडी बाद असेल. इथे मात्र आपण पाहतोय मिस्टर आलमला माघारी परतावा लागेल. धाव स्कोर या ठिकाणी पाहिलं तर 23 धावा आणि तुमच्याकडे 8.5 मिनिटं अजूनही बाकी आहे. थोडीशी घाई करा. नक्कीच जो टायमर आहे तो टायमर तुम्हाला इथे वापरावा लागणार आहे. पण आपण दिलेल्या वेळेतच ही स्पर्धा आहे ती पार पाडणार आहोत. यानंतर दोन संघांनी तयारीत राहायचा ऑफिशियल कॉल आहे. ऑफिशियल कॉल आपल्याला नक्कीच केला गेलाय. शिवसाई सरावली वर्सेस संजय टायगर पॅराडाइज ए संघ. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. इथे पाहिलं जाईल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दिनेश आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला पाहिलं तर सुशील टाक आपण पाहतोय ज्याने आतापर्यंत चौकाराची आतिषबाजी केली. जर पाहिलं तर 5 चौकार त्याच्या बॅट मधून एकंदरीत जर पाहिलं तर 21 धावा त्याच्या बॅट मधून आपल्या संघासाठी आल्या आहेत. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाते 23 धावा. म्हणजे 21 धावा त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक आपण पाहतोय काय खेळलाय. जबरदस्त इनिंग. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुण्याचे एकदा जर पाहिलं तर धृतेशला आणलाय. दुसरे षटक असेल वैयक्तिक संघासाठी मात्र आपण पाहतोय चौथा षटक. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर आक्रमण केलंय आणि आक्रमण इतकं सुरेख होतं की तेजसला देखील इथे बीट करून चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार येतोय. धृतेशच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय. चौकार मिळालाय आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा 27 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 27 धावा झाल्या आहेत. आपण पाहतोय पुन्हा एकदा हा चेंडू धृतेश टॅपचा फटका. इथे मात्र अगदी पाहायला मिळाला. ध्रुव होता त्या ठिकाणी पात्र ध्रुवला बीट करून चेंडू निघून जातोय सीमारेषे पार. चौकार 2 चेंडूवर 2 चौकार आले आहेत. 31 धावा झाल्यात. काल आपण देखील पाहिलं भावेश पाटीलची बॅटिंग काय बहरली गेली होती. अगदी 6 चेंडूमध्ये 6 चौकार या मैदानावर आणि सुरेख फलंदाजी केली गेली. असा सातपाडीचा भावेश पाटील नाव चर्चेत राहील. एकदा आपण पाहतोय चेंडू वाईट आहे. अधिक पुन्हा टाकावा लागणार. पंचांची या ठिकाणी इशारा येतोय. पनिश केलं जातंय गोलंदाजाला. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढत स्कोरबोर्ड होती. धावसंख्या होते 32 धावा. आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय 2. या चेंडूमध्ये आणखीन एक वाईट ऍड होईल. कारण की जर पाहिलं लेग साईडच्या दिशेने चेंडू जातोय आणि हा चेंडू सोडला गेला आणि सोडून जर पाहिलं तर वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावा एकंदरीत जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. धृतेशचा जर विचार केला तर पहिलं षटक त्यांनी हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करून केली होती आणि 1 विकेट देखील मिळवला होता. परंतु आता मात्र चौथं षटक हाताळताना 2 चौकार आले आहेत आणि 2 एक्स्ट्रा रन्स म्हणजे 2 वाईटच्या एकंदरीत 10 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय. पण एकदा सुशील ऑसिफ शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तेजस त्या ठिकाणी वेगाने येतोय चेंडूवर. अगदी फेकायच्या तयारीत होता परंतु पाहिलं की चेंडूवर क्षेत्ररक्षक म्हणजे फलंदाज या ठिकाणी पूर्ण केला जातोय. रन्स
आणि धावसंख्या जर पाहिली तर एकने वाढेल स्कोरवर धावसंख्या होती 34 धावा. 3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले. धृतेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चौथा चेंडू दिनेश साठी असणार आहे. आता मात्र नवीन फलंदाज पहिलाच चेंडू या ठिकाणी दिनेश खेळेल. स्वीप शॉट केला इथे मात्र चेंडूवर डिक्लेअर झोन वर चेंडू नक्कीच जाताना आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडू कंप्लीट झाले. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धृतेश पण पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला सुशील ज्यांनी आतापर्यंत चांगली बॅटिंग दर्शवले. हा चेंडू देखील पाहायला मिळेल कशा पद्धतीने खेळ. पुन्हा एकदा कडक प्रहार केला होता परंतु चेंडूला अडवलं मैदानाच्या आतमध्ये. दर्शक आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख क्षेत्ररक्षण करताना त्या ठिकाणी 35 रन्स ऑन दी बोर्ड. 35 धावा झाल्यात आतापर्यंत षटकातील. जर पाहिलं तर शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे इथून जर पाहिलं तर 7 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. देखील फटका सुरेख आहे परंतु इथे तेजस अगदी वेगाने गेलाय चेंडूवर. अगदी वेगाने जातोय चेंडूला फेकतोय तोपर्यंत सिंगल रन्स कंप्लीट होते. या एक धावेच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 36 धावा झाल्यात. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. त्याला 2 संघाला मी पुढे एकदा आमंत्रित करीन. आपण टॉसबॉक्स कडे प्रस्थापित व्हायचंय. एका बाजूला शिवसाई सरावली तर दुसऱ्या बाजूला संजय टायगर पॅराडाईस ए संघ. 4 मिनिटाचा अवधी अजूनही बाकी आहेत षटक पूर्ण करण्यासाठी. लक्षात असू द्या या टायमरचा देखील नियम आपण पाहतोय. जर ज्या टायमामध्ये आपण जर हे 5 षटक जर कंप्लीट केले नाही तर तुम्हाला टाइम ऑफ झाल्यानंतर एक क्षेत्ररक्षक जो आहे तो डिक्लेअर झोनच्या एरियामध्ये आपण ठेवू शकताय. नक्कीच ठेवला जाईल. हे मात्र या स्पर्धेचे नियम आपल्याला पाहायला मिळत आहेत. 36 धावा झालेत. षटक क्रमांक शेवटचं या ठिकाणी हाताळण्यासाठी मिस्टर रितेश याला आमंत्रित केलंय. रितेश आलाय. बघूया थोडस क्षेत्ररक्षण फेरबदल करतायत. एकंदरीत पाहिलं तर 19 चेंडू मध्ये 32 धावांची बहारदार खेळी मात्र नक्कीच आपण पाहतोय सुशील टाक. इथून पाहिलं जाईल मिस्टर रितेश. हा चेंडू टॅपचा होता परंतु नाही. टॅप मध्ये ताकद नाहीये. या चेंडूवर जर पाहिलं तर रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. थोडीशी बातचीत होताना आपल्याला पाहायला मिळते 2 फलंदाजामध्ये. सुशीलची बॅटिंग आतापर्यंत जर पाहिली तर चांगलीच झाली. इथून जर पाहिलं तर दुसरा चेंडू खेळ 5व्या षटकातील. फटका सुरेख आहे. इथे गॅप मध्ये खेळलाय. तेजस होता एका बाजूला आणि त्या तेजसच्या अगदी गॅप मधून चेंडूला खेळला गेला. सरळ सीमेरेषे पार येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावर आता मात्र लागली जाते. एकंदरीत 40 धावा झालेल्या आहेत. सुरेख मात्र फलंदाजी आतापर्यंत दर्शवली गेली. किंगफिशर संघ ज्या पद्धतीने आज खेळला गेलाय पहिल्या दिवशी देखील जबरदस्त परफॉर्मन्स राहिला होता त्यांचा. इथे मात्र टॅपचा फटका. विशाल चेंडूला आतमध्ये ढकलतोय. हाईटचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. अंडरम बॉक्स क्रिकेट म्हणा अंडरम बॉक्स क्रिकेट आपण सातत्याने जर पाहिलं तर नक्कीच क्षेत्ररक्षण आपल्याकडे सुरेख असणं गरजेचं आहे. तेच इथे दर्शवलं जातंय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयारीत मिस्टर रितेश आपल्याला पाहायला मिळते. 4था चेंडू या षटकातील. अकोलवा टप्प्याचा चेंडू आहे. इथे मात्र तेजस चेंडूला पकडतोय. रनआउटचा चान्स आणि हा चान्स सोडणार नाहीये. गडी बाद होते. विकेटचं होईल पतन. धन्यवाद. चला बदल कॅप्टन टॉस साठी या. एका बाजूला संजय टायगर पॅराडाईस ए तर एका बाजूला शिवसाई सरावली. चला टॉस साठी आपण यायचं. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. नक्कीच उर्वरित धावसंख्या जर पाहिली तर स्कोरवरती आतापर्यंत 40 धावांवर थांबवलं गेलंय. अजूनही या षटकातील पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू महत्वाचे असतील रितेश आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुशील. इथे मात्र सुशीलच्या या फटक्यामध्ये नाराज आहे स्वतःवर. हा फटका ज्या पद्धतीने खेळला गेला अगदी फटक्यामध्ये ताकद नव्हती. शेवटचा चेंडू या ठिकाणी अजूनही शिल्लक आहे. लवकर बाद झाले दीपक. मात्र दीपकचा जर विचार केला तर हा देखील एक फलंदाज खूप चांगला या स्पर्धेमध्ये खेळला गेला. परंतु या पहिल्याच दिवशी जर पाहिलं तर 2 मॅन ऑफ द मॅच दीपकच्या नावावर आपल्याला पाहायला मिळाल्या.
पुन्हा पाहतोय पण शेवटचा चेंडू आहे इथे मात्र क्लीन बोल्ड गाडी बाद होतोय. रितेशचं मात्र कमबॅकिंग ओव्हर पाहायला मिळाली. ओव्हरऑल परफॉर्मन्स खूप चांगला राहिला तो म्हणजेच मुरबे संघाचा. आणि पाहिलं तर धावा मात्र बनवल्या गेल्या आहेत. 40 धावा 41 धावांचं लक्ष ठेवलं जाईल अवघ्या 30 चेंडूमध्ये. 30 चेंडू आणि 41 धावांची या ठिकाणी नक्कीच एक खेळ खेळावे लागणार आहे. लगेच धन्यवाद सतीश पाटील. आपण बोलूया पुढील सामन्याचा टॉस राजे शिवछत्रपती ग्रुप आयोजित राजे शिवछत्रपती चषकामध्ये विनंती करेल जाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र चे अध्यक्ष बोरसर विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय सन्मान्य नरेश धोडी साहेब या आपल्या शुभासमन टॉस करणार आहोत. नरेश साहेब यायचं आपल्या शुभासमन करूया टॉस. लगेच पाहू शकाल नरेश साहेबांचं आगमन झालंय. आजच्या रात्रीमध्ये त्यांच्या माध्यमातून आम्हाला 4 ट्रॉफीज प्रोव्हाइड केली या स्पर्धेमध्ये. अनेक सुरेख व्यक्तिमत्व प्रत्येक गरजू लोकांची गरज पूर्ण करणारे व्यक्तिमत्वाचे शुभ हस्ते पण टॉस करणार आहोत. एका बाजूला फ्रेंड्स मोबाईल तर एका बाजूला 2024. लगेच साहेबांच्या शुभेच्छा चॉईस कॉल दिला जातोय आणि शिवसाई सरावलीचा कॉल असणार आहे. फ्रेंड्स मोबाईल किंवा 2024 आपल्याला कॉल करायचा. 2024 चा कॉल केला गेलाय आणि यावेळेस 2024 नक्कीच आलाय. नक्कीच नरेश साहेब पहिल्यांदा तुमच्याकडे नरेश साहेब काय सांगाल. पहिल्यांदा तुम्ही अंडरआर्म क्रिकेटला नक्कीच तुमची पावलचाल तुम्ही केला काय सांगाल या स्पर्धेबद्दल. शिव छत्रपती राजे ग्रुपने स्पर्धा आयोजित केली काय सांगाल याबद्दल. सर्वप्रथम सर्वांचा धन्यवाद मला बोलवलं म्हणून उत्तम भाऊ बाकीची टीमचं आणि दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक माझ्याकडून. धन्यवाद दादा. आपण एक फोटो सेशन नक्कीच केला जाईल. कॅप्टन्स या आमचे मयंक अग्रवाल ऑफिशियल फोटोग्राफर या स्पर्धेला आपल्या त्यांच्या माध्यमातून प्रत्येक पाहुण्याचा आपण फोटो क्लिक करतो आणि आमची आठवण म्हणून या स्पर्धेत ठेवतो पहिल्या सीझन मध्ये. खूप खूप धन्यवाद सर. आपण विराजमान व्हा. हॅलो धीरज ठाकूर. लगेच कॅप्टन आपण टॉस विन झाला. शिवसाई सरावी संघात निर्णय काय असणार आहे. क्षेत्ररक्षण. नक्कीच समोरचा संघ बल्ल्या चांगला संघ. खूप वेळ तुम्ही समोरासमोर आले तर समोरच्या संघाला किती धाव थांबण्याचा प्रयत्न असणार आहे. आता 5 ओव्हरचे गेम आहे तर 30-32 पर्यंत रोखण्याची शक्यता आहे. 3 नाही तुम्ही मैदान पाहिला. आज मैदान थोडंसं वेगळा वाटतो तुम्हाला. थोडी आज रोलिंग केलेली आहे. आणि कल्पेश स्पर्धेबद्दल काय सांगेल. स्पर्धा तर खूपच चांगली आहे त्याबद्दल काही बोलायचं नाही. बेस्ट ऑफ लक कल्पेश. नीलेश मैं आपकी तरफ आ रहा हूँ. नीलेश आपने टॉस गवा है. अगर आप टॉस जीतते तो आप पहले क्या चूज करते. फील्डिंग लेते टॉस जीतने के बाद. पर आपको बल्लेबाजी करनी है. पहले दिन दूसरे अपने मैच खेला था और होने की बात आपने 27 रन डिफेंड किए थे तो बल्लेबाजी में संघर्ष कर रही थी टीम मगर आपका बल्ला बेहतरीन बोला था. आज ये मैच कितना महत्वपूर्ण है सरावली के खिलाफ. मैच तो बहुत इंपॉर्टेंट है और क्योंकि टूर्नामेंट भी बहुत ही बड़ी है तो इसलिए हम लोग फुल एफर्ट लगाएंगे और 40+ करने का ट्राई करेंगे. बेस्ट ऑफ लक निलेश और बेस्ट ऑफ लक कल्पेश. दोघांना बेस्ट ऑफ बॉल आपण चॉईस करून घ्यायचा आहे. लगेच टॉस विन झाला शिवसाई सरावली संघ आणि प्रथमतः स्वीकार केले क्षेत्ररक्षण. आमंत्रण दिले ते म्हणजे संजय फायटर पॅराडाइस ए संघाला प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी. बॉल आपण चॉईस करून घ्यायचा आहे. ठीक आहे या बॉल चॉईस करण्यासाठी. आणि आपण बोलूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये तिकडे असतील संतोषजी पाटील. आपण पाहतोय राजे शिवछत्रपती चषक 2024. धन्यवाद. धन्यवाद युसुफ. आपण पाहतोय या ठिकाणी 2 संघ ज्या पद्धतीने लढले गेले. 41 धावांचं लक्ष आहे. एका बाजूला पाहिलं तर कूल माइंडेड फलंदाज हार्दिक आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला तेजस ही जोडी मुरबे संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाजाचा जर विचार केला तर सुरेख गोलंदाज ज्यांनी पहिले षटक अगदी सुरेख रीतीने हाताळले आतापर्यंत हाच गोलंदाज मिस्टर तुषार या ठिकाणी सज्ज झालाय. पहिला चेंडू टॅपचा फटका आहे परंतु टॅपचा फटका इथे सक्सेस होणार नाही. कुणालच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबला जातोय तिथे मात्र रन्स मिळणार नाही. पहिला चेंडू डॉट येतोय. पहिले चेंडू डॉट आल्यानंतर आपण पाहतो पुढचा चेंडू देखील चेंडू इथे मात्र पंचांकडे मागितले दादा आणि पंच या दर्शक. संतोष तुम्हाला मी थांबवतोय. आपण आमच्या मुख्य बॅटवर सन्मान करणार आहोत. जाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र बोरसर विधानसभा अध्यक्ष आदरणीय सन्मान्य नरेश धोडी साहेबांचा यथोचित सन्मान. मुख्य आयोजक आदरणीय सन्मान्य
प्रशांत ठाकूर साहेबांचे शुभस्थापन करणार आहोत. प्रशांत काका या आपलं शुभस्थापन नरेश साहेबांचा यथोचित सन्मान करणार आहोत. नक्कीच राजे शिवछत्रपती गुरु आयोजित राजे शिवछत्रपती चषकामध्ये पाहू शकाल भगवामय पूर्ण नक्कीच वातावरण झालंय आणि भगवामय शॉल परिधान केले जाते, पुष्प गुच्छ दिला जातो आणि या सन्मानची आठवण आपण पाहतोय महाराजांच्या नक्कीच प्रतिमा या ट्रॉफीवर आहे आणि या सन्मान चिन्ह सर आपल्याला दिला जातं. या स्पर्धेची आठवण नक्कीच आहे. नक्कीच खूप खूप अप्रतिम स्पर्धा आणि प्रत्येक पाहुण्याचा सन्मान करणं आमच्या भारतीयाचं कर्तव्य आहे, ते आपण पार पाडतो या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद सर, आपण आलात आणि या स्पर्धेत तुमची नक्कीच लाभली गेली उपस्थिती, त्यासाठी पण मनापासून धन्यवाद करतोय. वळ्या सामन्याकडे इकडे कॉम्बॉक्स मध्ये आहे संतोषजी पाटील. धन्यवाद. इथे मात्र आपण पाहतोय गडी बाद झाल्यानंतर मिस्टर विशाल तरे आपल्याला पाहायला मिळतंय. ओल्ड इज गोल्ड सिनियर खेळाडू आहे आणि त्याच्याकडून जर पाहिलं तर पहिल्याच चेंडूवर आक्रमकता नक्कीच पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर येतोय चौकार, पहिल्या चेंडूवर चौकार आली. आता मात्र थोडस विचारामध्ये टाकलंय ज्यामध्ये किंगफिशर संघ, कारण जर पाहिलं तर विशाल हा एक असा खेळाडू आहे आणि ओव्हरऑल मध्ये त्याचा खूप चर्चा आहे. अंडरम बॉक्स क्रिकेट मध्ये जर पाहिला जेव्हा जेव्हा टीम मध्ये एंट्री करतोय तेव्हा तेव्हा टीम मात्र अगदी भक्कम म्हणून पाहिली जाते. हीच मात्र भक्कम टीम आपल्याला पाहतोय मुरबे गावाची आज उतरली आहे या मैदानावर. पाहिले जाईल पुढचा चेंडू षटकातील जर पाहिलं तर चौथा चेंडू असेल. दोन चेंडू ज्या पद्धतीने डॉट घेतले गेले, पहिले एक विकेट नक्कीच मिळाला. हार्दिक बाद झाल्यानंतर आता मात्र विशालने ही धुरा सांभाळली. गोलंदाज जर पाहिलं तर तुषार चांगली कामगिरी केली. तुषारने जर पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळवलाय. पण एकदा फटका सुरेख आहे, गॅप मध्ये खेळलाय चेंडू जर पाहिलं तर आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा. शिवशाही सरावली संघ आपण टी शर्ट साठी यायचंय, खेळाडूंनी टी शर्ट साठी यायचंय. टी शर्ट दिले जातील, टी शर्ट वितरण केले जातील. आपण पाहतोय तुषार वर हल्ला चढवलाय. 2 चेंडूवर 2 चौकार आले विशालच्या बॅट मधून. कमालीची फलंदाजी इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट मी म्हणेन, कारण की 2 चेंडूवर 2 चौकार आले आहेत. जो आपल्याला टार्गेट पाहिजे 41 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. आतापर्यंत 9 धावा या स्कोरबोर्ड वरती लगावल्या गेल्या आहेत आणि चेंडूचा खेळ जर पाहिला तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. प्रति षटकामागे नक्कीच एक टार्गेट ठेवणं खूप गरजेचं आहे. हाच टार्गेट मात्र ठेवला गेलाय विशालच्या माध्यमातून, कारण की सिनियर खेळाडू आहे, त्याच्याकडे संयमता आहे. ही संयमता बाळगताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला मिस्टर तेजस हा देखील चर्चेत राहणार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, फायदा उचलता आला नाही. नाराज आहे स्वतःवर की ओव्हरची होईल समाप्ती. धावसंख्या जर पाहिली तर एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या होती ती म्हणजेच 10 धावा. क्रमांक पहिला कंप्लीट केलं गेलं. अगदी एक विकेट पाहायला मिळाला किंगफिशरच्या कॅम्यामध्ये, तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर 2 चौकार मिळाल्या. त्या म्हणजेच संघर्ष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष मुरबेच्या कॅम्यामध्ये नक्कीच बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ ज्या पद्धतीने आपण पाहतोय वन साइड पाहायला मिळत नाहीये, तर तेजस आलाय आणि सुशील गोलंदाजी मार्कवर. चेंडू हलक्यात आणि पंच केले चेंडूला. तुम्ही जर पाहिलं तर सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाते. विशालकडे स्ट्राईक असेल. चेंडू क्रमांक पहिला कंप्लीट केला गेला. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होते 11 धावा आतापर्यंत जमत. 2 स्टँड आपण 3 स्टँड पाहतोय. या 3 स्टँडचा जर विचार केला तर सौजन्य श्री मिनेश याकडून पाहतो. मिनेश नरेंद्र पाटील कक्ष आगमनसाठी राखीव कक्ष आपल्याला पाहायला मिळते. उत्तम दादा यांचा आपण पाहतोय फ्रेंड्स मोबाईल स्टोअरच्या माध्यमातून हा एक स्टँड पाहतोय. आणि कैलासवासी गजानन मोतीराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री प्रतीक नंदकुमार मात्रे यांच्याकडून एक कक्ष तयार केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आणखीन एक कक्ष जर पाहिलं तर मिस्टर JK जबीर खान आणि रोहन दावड यांच्याकडून आपण पाहतोय महिला कक्ष एक तयार केला गेलेला आहे. तर या जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 2 चेंडूवर 2 धावा नक्कीच मिळवल्यात. धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा स्कोरवरती लागले जात आहेत. सुशील आता मात्र तिसरा चेंडू या ठिकाणी फेकला जाईल तेजससाठी.
चेंडूला टॉस केलाय परंतु चेंडू इथे चांगला फटकावला होता. चेंडूवर सिंगल रन्स नक्कीच घेतले जाते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढेल. आतापर्यंत 13 धावा जागवल्या जात आहेत. 13 धावा आपण पाहतोय. सुशील बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर सुशीलच्या वैयक्तिक 36 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आता मात्र गोलंदाजीतून योगदान देताना 3 चेंडूवर 3 धावा आतापर्यंत खर्च करतोय. इथे मात्र क्रॉस द बॅट वर्ड शॉट अगदी जागा बनवली, सफल झाले आणि त्यानंतर गॅप शोधला होता. तिथे मात्र पाहिलं तर दीपक होता परंतु दीपकच्या गॅप मधून चेंडू काढला. सलग सीमारेषे पार येतोय. चौकार 4 धावा. टाइमाचं बंधन आहे. आपण पाहतोय किंगफिशर भीमनगर संघाला देखील टाइमाचं बंधन असणार आहे. इथून जर पाहिलं तर विशालची बॅटिंग बहरली जाते. ज्या पद्धतीने सुशीलने बॅटिंग केली होती समोरच्या संघामधून त्याच पद्धतीने आता मात्र विशाल देखील बॅटिंग करतोय. चांगली बॅटिंग या आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चौकार त्याच्या बॅट मधून आले आहेत. पुन्हा एकदा आणखीन एक कडक प्रहार केलाय परंतु इथे दीपक पाहायला मिळाला. दीपक टेंभुर्णे आपल्याला पाहतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालं आणि या चेंडूवर जर पाहिलं तर आणखीन 1 रन्स मिळेल. चेंडू जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट होईल. 18 धावा या स्कोरवरती लागले जात आहेत. अजून या षटकातील 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र आपण पाहतोय शेवटचा चेंडू असेल या षटकातील. इथे फटका थोडासा खराब राहिला. अगदी बॅटचा फेस ओपन केला. शिप शॉट खेळायचा होता मात्र बॅटची एज लागली आणि त्यानंतर बॉक्स विकेटच्या रूपाने गाडी बाद होईल. ओके 18 चेंडू आणि 23 धावांची अजून आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 23 धावा. धावफलकावर धावा जर पाहिल्या तर आतापर्यंत 18 धावा झाल्या आहेत. 18 चेंडू 23 धावा. गरज नव्हती ज्या पद्धतीने जर पाहिलं तर मिस्टर तेजस यांनी स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला परंतु विशाल देखील त्याला तेच समजावत होता की इथून जर पाहिलं तर धावा या चेंडूच्या बरोबरीने आपल्याला पाहायला मिळतात. संयमतेने खेळावं लागेल. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर दीपक येतोय गोलंदाजी मार्कवर. याला मात्र विकेटची तलाश असेल. विशाल विकेट खूप महत्वाचं असणार आहे. दीपक मात्र तोच प्रयत्न करेल यात मात्र शंका नाही आहे. पहिला चेंडू दीपक याचा हलक्यात आणि खेळून काढलाय. डिक्लेअर झोन कडे चेंडूला वळवतोय. सिंगल रन्स या ठिकाणी चांगली एफर्ट दाखवली जाते. नक्कीच सिंगल रन्स अगदी कूल माइंडने या ठिकाणी चेंडू खेळला गेला. आपण पाहतोय पालघर बॉक्स क्रिकेटचे असोसिएशनचे खजिनदार म्हणून कार्यरत रोहन गावड या ठिकाणी उपस्थित आहे. या आपण मुख्य मंचावर आपलं स्वागत केलं जाईल आणि आपण पाहतोय रोहन गावड आणि जबीर खान यांच्या माध्यमातून अगदी जो महिलांसाठी एक कक्ष तयार केलेला आहे, जो स्टँड आहे महिला कक्ष, तो त्यांच्याकडून स्पॉन्सर्स आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं कार्य. नक्कीच ही लाईट पाहताय, हे मंडप पाहतायत, हे पूर्ण मंडप आणि डेकोरेटर जर पाहिलं तर नक्कीच साईज इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहन गावड आणि दुसऱ्या बाजूला नक्कीच आपण पाहतोय जबीर खान. इथे मात्र समोरच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी कुणाल उभे होते. चांगलं कार्य या ठिकाणी कुणालकडून चांगली फिल्डिंग दर्शवली जाते. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 20 धावा पाहायला मिळते स्कोरबोर्डवरती. इथे मात्र पाहतोय फटका सुरेख आहे. थोडस कच्च्या क्षेत्ररक्षण झालं परंतु सावरलं. चौदा चेंडू आणि 20 धावांची अजून आवश्यकता आहे. 14 चेंडू 20 धावा. पहा षटक जर पाहिलं तर 18 चेंडू आणि 23 धावाचं समीकरण होतं, परंतु आता कुठेतरी इथे पकड मजबूत केलंय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय किंगफिशर संघाने 1 धाव आणखीन मिळेल.
आता मात्र 13 चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 19 धावा हे समीकरण आपण पाहतोय. एक जो गॅप आहे तो भरणं खूप गरजेचं असेल. एक मोठा फटका आला तर तो गॅप जो आहे तो भरला जाईल, परंतु बघूया प्रयत्न करतील की नाही करणार हे देखील आपण पाहणार आहोत. इथून जर पाहिलं तर दीपकच्या या गोलंदाजीतून सुरेख चेंडू पाहताना संयमतेने खेळलेत आतापर्यंत. आक्रमण केलंय परंतु इथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं. त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आलम आपल्याला पाहायला मिळाला, चेंडूला अडवतोय आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा, 3 षटक आता कंप्लीट झाले. 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे कोणी पदाधिकारी असतील तर त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आयोजकांकडून आम्हाला विनंती केली जाते. 8.50 सेकंद अजूनही शिल्लक आहेत 2 षटक हाताळण्यासाठी. थोडीशी घाई करा, नक्कीच आपण पाहतोय. तर पाहिलं जाईल षटक क्रमांक जर पाहिलं तर चौथं आपण पाहतोय. पुण्याचे एकदा सुशील ठाक आपल्याला पाहायला मिळेल. सुशील ठाक येतोय. तर समोरचा फलंदाज जर पाहिलं तर विशाल बिडी. हा चेंडू अगदी कलवरचा टप्पा. इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न परंतु सोडलं जातंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर अमोल आपल्याला पाहायला मिळाला. पूर्णपणे चेंडूवर नजर राहिली नाही, त्यानंतर चेंडूला सोडलं गेलं. इथून जर पाहिलं तर नक्कीच जीवनदान मिळेल विशालला. एक सिंगल रन्स देखील मिळते. आतापर्यंत जर पाहिलं तर आपल्याकडे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडू मध्ये धावा बनवायच्या 17. 11 चेंडू आणि 17 धावा मॅचचं समीकरण. 11 गेंदों में चाहिए 17 रन की दरकार अभी भी शेष. नक्कीच जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. सुशील ठाक इथे मात्र गॅप शोधलाय. ध्रुवच्या बॅट मधून येतोय चौकार. जबरदस्त फटका पाहायला मला. गॅप शोधला. या चौकारीच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 28 धावा. आता मात्र समीकरण पाहिले जातील 10 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 13 धावा. 10 चेंडू 13 धावा आहेत ते आपण पाहतोय. इथून जर पाहिला पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न. तू आता मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल दीपक सुरेख कामगिरी करताना नक्की चेंडूला अडवलं गेलंय. 1 धावा आणखीन मिळेल. धावसंख्या 29 धावा. नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या समोर सादर होणार आहेत आणि त्यासाठी आपण जय्यत तयारी केलेली आहे. आणि आपण पाहतोय इथे मात्र पाहतोय या चेंडूवर जर पाहिलं तर नक्कीच गॅप शोधलाय आणि गॅपच्या रूपाने जर पाहिले तर 4 धावा मिळतील. समीकरण पाहिलं जाईल. या स्पर्धेला आपण 8 चेंडू 8 धावा. शेवटच्या अंतिम दिवसामध्ये नृत्य सादर करत 2 आमच्या नृत्यकला आल्या तर टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. आज सांस्कृतिक प्रोग्राम आहे, त्यांचं सुद्धा करू आपण हार्दिक स्वागत. राजेश्वर छत्रपती चषकामध्ये नक्कीच वेलकम आलेल्या आमच्या भगिनींचं हार्दिक स्वागत असणार आहे. नक्कीच आपण एन्जॉय करणार आहोत. आज नृत्य कलाकार जे सादर करणार आहेत या ठिकाणी आपण पाहतोय आतुरतेने वाट पाहत होतो त्यांची, त्या मात्र या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्वप्रथम त्यांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. विकेटचा जर विचार केला तर आपण पाहतोय आतापर्यंत किंगफिशरचे 4 गडी बाद झाले आहेत आणि आतापर्यंत मुरबाड संघाचं पाहिलं तर 2 गडी बाद झालेले आहेत. अपघात चेंडू आहे, करारी प्रहार, परंतु इथे चांगले क्षेत्ररक्षण, चेंडूला अडवलं गेलंय. सुरेख या ठिकाणी जर पाहिलं तर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय कुणाल अमोल होत आहे. अमोलला आपल्याला पाहायला मिळाला.
इथे मात्र आपण पाहतोय 7 चेंडूमध्ये आता मात्र 7 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवर रन येणं गरजेचं असेल. इथून जर पाहिलं तर किंगफिशर संघाचं लक्ष असेल 1-2 चेंडू हे डॉट फेकावे. मात्र मुरबे गावचा जर विचार केला तर मुरबे गावचे फलंदाज म्हणतात की आम्ही प्रत्येक चेंडूवर सिंगल रन्स घेऊ. बघूया काय घडेल काय बिघडेल या पुढच्या चेंडूमध्ये. सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट केलाय. अगदी दिमागदार खेळी पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर विशाल आणि दुसऱ्या बाजूला ध्रुव आपल्याला पाहायला मिळते. ध्रुव मेहर खूप चांगले खेळत दोन्ही फलंदाज या स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक जर पाहिलं तर षटक या ठिकाणी कंप्लीट होत आहे. 4 षटक कंप्लीट होत आहेत. अजूनही जर पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच आपण जशी स्पर्धा देखील मनोरंजन करतोय तसंच नृत्य कलाकार देखील आलेले आहेत. एक मॅच संपल्यानंतर एक नृत्य आपण नक्कीच करणार आहोत. या नृत्य कलाकारांना मी विनंती करीन की आपण रेडी व्हायचं आहे. जशी मॅच संपेल तसं मात्र आपण लगेचच एक नृत्य सादर करणार आहोत. 4 मिनिटाचा अवधी अजूनही शिल्लक आहे. टाइम वर लक्ष आहे आमचं. आपण पाहतोय विशाल या ठिकाणी सज्ज झालाय. फटका तर सुरेख आहे. इथे मात्र इथे मात्र काय घडलंय. थर्ड अंपायर इथे मात्र सॉफ्ट डिसिजन काय आहे पंच. नॉट आउट आहे. यस इथे नॉट आउटचा इशारा येतोय. परंतु पाहूया आपण थर्ड अंपायर रिव्ह्यू केलाय म्हणजे थर्ड अंपायरची मागणी केलेली आहे. लगेच थोड्या क्षणामध्ये लेडी अँकर आमच्या जोडीवरील मिस सपना चौधरी आणि वीणा यादव थोड्या क्षणामध्ये येतील. त्याचं सुद्धा आपण करूया स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. आजच्या रात्रीमध्ये नक्कीच आजची रात्र शेवटची रात्र परंतु राजे शिवछत्रपती ग्रुप आयोजित राजे शिवछत्रपती चषक अप्रतिम सीझन पहिला सीझन परंतु सगळ्यांच्या मुखामध्ये या स्पर्धेचं नाव गाजलं गेलंय. यस पंचाचा इशारा येतोय नॉट आउट म्हणजे 1 रन्स मिळेल. आता मात्र 1 रन साठी झगडावा लागणार आहे. इथून जर पाहिलं तर विकेट न गमावता चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 5 आणि 5 धावांची आवश्यकता आहे. विकेट न गमावता जर 4 धावा जरी काढतायत तरी इथून मुरबे संघ जिंकू शकतोय. हे अंडरम बॉक्स क्रिकेटचे नियम आपल्याला पाहायला मिळते. पाहायला मिळेल 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. इथे मात्र आपण पाहतोय विशाल पुन्हा एकदा सज्ज झालाय पुढच्या चेंडू खेळण्यासाठी. 5 चेंडूवर 5 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र इथे सिंगल रन्स घेताना विशाल आपल्याला पाहायला मिळते अडथळले आणि त्यानंतर पाहिलं तर थोडीशी दुखापत होते विशालला. गडी बाद होतोय. 3रा गडी बाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र आपण पाहतोय विकेट आलाय आणि आता मात्र दोन्ही संघ बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळते. विकेटचा जर विचार केला तर 4 गडी बाद झालेले होते किंगफिशर संघाचे आणि आतापर्यंत 3 गडी बाद झाले ते म्हणजे संघर्ष मुरबे संघाचे. काय घडेल काय बिघडेल हे अंडरम बॉक्स क्रिकेट आहे आणि क्रिकेट म्हटलं तर अगदी सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ तो म्हणजेच क्रिकेट. लगेच पाहू शकाल लेडी अँकर आजच्या रात्री आपल्याला जोडले जातील. सपना चौधरी आणि वीणा यादव यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. तर आपण करूया हार्दिक स्वागत. वीणा मॅम सपना मॅम हार्दिक स्वागत असेल. राजे शिवछत्रपती ग्रुप आयोजित राजे शिवछत्रपती चषक 2024 मध्ये. धन्यवाद. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. आपण नृत्य कलाकारांची नावं देखील जाणून घेतलेत. उर्मिला मुंबईकर आणि अस्मिता मुंबईकर असे अश्विनी मुंबईकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम आहे त्यांचं. या ठिकाणी पहा तर गॅप शोधण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडूवर सिंगल रन आले. इथे मात्र पाहतोय थोडस हार्टबीट्स आता मात्र वाढू लागले आहेत.
प्रेक्षकांच्या देखील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. विकेट न गमावता जर 3 धावा जरी काढतायत तरी मुरबे संघ विन होऊ शकतोय. हे मात्र नक्कीच सूचना दिल्या जात आहेत मुरबे संघ. आता आपण गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर पाहिला तर मिस्टर ब्रिजेश आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत ब्रिजेशचे 3 चेंडू पाहायला मिळाले. 3 चेंडूवर 2 धावा त्यांनी नक्कीच दिल्या गेल्यात. मात्र एक गडी बाद केला, विशालला त्यांनी बाद केला. आता मात्र पाहतोय आपण दर्शक फटका इथे मात्र सुरेख आहे. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एकच रन्स या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे दोन चेंडूवर 3 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 3 धावा. प्रेक्षक वर्ग, हा सामना जर तुम्हाला आवडला असेल तर जोरदार सावनी दोन्ही संघाचं स्वागत करायचं आहे. जबरदस्त आपल्यातून मॅच आपल्याला पाहायला मिळते. अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये. विकेटचा जर विचार केला तर आपण पाहतोय मुरबे संघाचे 3 गडी बाद झालेले आहेत आणि किंगफिशर संघाचे 4 गडी बाद झाले आहेत. इथून जर पाहिलं तर 2 चेंडू आणि 3 धावा. जर 2 चेंडूवर विकेट न गमावता 2 धावा करतायत तरी सामना हा मुरबा संघ जिंकू शकतोय. पाहतोय आपण ब्रिजेश पुण्याचे एकदा तो ध्रुव साठी हा चेंडू असेल. शॉट आपले चेंडूवर जर पाहिलं तर इथे सिंगल रन्स काढली जाते. इथे सिंगल रन्स आहे. नक्कीच आपण पाहतोय आता मात्र समीकरण बदललं जात आहे. 1 चेंडू शिल्लक आहे आणि 1 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. Hello. Hello. Check. Sound check. Hello. Testing check. यस आपण पाहतोय या ठिकाणी मुरबे संघासाठी एक सूचना आहे. जर तुम्ही विकेट 1 रन्स जर काढताय तर तुम्ही मॅच जिंकू शकताय. Hello. Mic check. 1 2 3. Hello. Sound check. Hello. 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 मुरबे संघासाठी देखील एक आनंदाची बातमी आहे. जे जैन एंटरप्राइजेसचे सर्व परेश म्हात्रे यांच्याकडून पाहतोय जर मुरबे संघ जिंकतोय तर त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र दिलं जाईल. परेश कडून मात्र ऊर्जा दिली जाते. 1 चेंडू मध्ये 2 धावा हव्या आहेत, परंतु 1 धाव जरी विकेट न गमवता विकेट न गमवता जर 1 धाव काढतायत तरीही सामना जिंकू शकतो. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक देईन. चला मित्रांनो, ही मॅच पुन्हा एकदा आवडली असेल तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या करून द्या. पहिलाच सामना जर पाहिलं तर इतका सुरेख पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. लढत रंगली जाते. अगदी जर पाहिलं तर मुरबे संघ ज्या पद्धतीने झगडला जातोय मैदानाच्या आतमध्ये, सामना जर पाहिला तर किंगफिशर संघ देखील आपण पाहतोय तितकाच तुल्यवान आहे. दोन्ही संघाकडे पाहिलं जात आहे आणि दोन्ही संघ जर पाहिले तर टॉप 8 मध्ये जी ताकद लागण्याची ताकद आहे. टाइम ऑफ झालेला आहे. इसुबाई नक्कीच एक प्लेअर लावलेला आहे. त्यांनी एक प्लेअर लावलेला आहे. आपण पाहतोय इथे मात्र पाहायला मिळेल जी पेनल्टी आहे आपण पाहतोय ती मात्र लावली गेलेली आहे. आपण पाहतोय 1 चेंडू आणि 2 धावाची आवश्यकता. मात्र 1 धाव जरी काढला तरी सामना जिंकू शकतोय. बेस्ट ऑफ लक देऊन दोन्ही संघाला कोणता संघ विजय येईल टॉप 4 मध्ये येण्यासाठी ही लढत असणार आहे. एक धुवाधार खेळी करून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. किंगफिशर संघ एक चांगलं टार्गेट दिलं होतं, मात्र या टार्गेटला साध्य करण्यासाठी 1 धावाची आवश्यकता असणार आहे मुरबे संघाला जिंकण्यासाठी. असं पाहिलं तर 1 चेंडू आणि 2 धावा. परंतु सर्वांनी पुन्हा एकदा आपण पाहतोय या सामन्याकडे वळूया. अगदी सुरेख मॅच मैदानाच्या आतमध्ये लढली जाते. 2 चेंडू 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असणार आहे. दर्शक आहे या ठिकाणी काय घडेल काय बिघडेल. हो टेन्शन वाढलंय, प्रत्येकाचं टेन्शन वाढलंय. अगदी जर पाहिलं तर हार्ट बीट्स देखील वाढल्या जात आहेत. परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इकडे मात्र पाहतोय काय घडलंय. गाडी बाद होतोय आणि किंगफिशर संघ इथे मात्र थांबा थांबा थांबा. अजूनही खेळ संपलेला नाहीये, कारण की थर्ड अंपायर या ठिकाणी घेतला गेलाय. सॉफ्ट डिसिजन काय आहे पंच? सॉफ्ट डिसिजन यस दिसलेलं नाही, परंतु सॉफ्ट डिसिजन आपण पाहतोय पंचांचा इशारा आहे व्हाईट. आणि इथे मात्र आपण पाहतोय सॉफ्ट डिसिजन व्हाईट असल्या कारणाने सामना देखील पाहिला जाईल. थर्ड अंपायर ला बोलावलं गेलंय. काय घडलंय
जे एक्स्ट्रा खेळाडू असतात त्यांना मी नम्र विनंती करतोय, हा वाईटचा इशारा आहे. आता मात्र आपण पाहतोय एक चेंडू आणि एक धावाची आवश्यकता असेल. सामना जर पाहिला तर इथे मात्र आपण तो विकेट देखील सेम झालेले आहेत. मात्र एक चेंडूवर एक रन्स काढणं कंपल्सरी राहणार आहे. आता मात्र आपण पाहतोय स्कोर नक्कीच आपण पाहतोय जर बॉल डॉट होतोय तर पुन्हा एकदा बॉल आउट हा नियम आपल्यासाठी लागू राहील. दोन्ही संघाचे समान विकेट आहेत. एक चेंडू एक धावांची गरज आहे. जर एक चेंडू मध्ये विकेट आला नाही, बॉल जर डॉट झाला तर बॉल आउट निर्णय असणार आहे. जर एक धाव संघर्ष मुर्बे काढेल तर सामना विजय होईल. जर एखादा विकेट आला तर किंगफिशर भीमनगर संघ विजय होईल. ही आपण दक्षता घ्यायची. आणि सामना कोणीही जिंको मैदानाच्या आतमध्ये मुर्बे संघ यायचा नाहीये, ही दक्षता घ्या. सामना रिझल्ट काही असू दे, कुठलाही प्रेक्षकांनी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यायचा नाहीये. तर आपण पुन्हा एकदा नक्कीच कारण की प्रत्येकाने एन्जॉयमेंट केली होती मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथे जो डिसिजन पुन्हा एकदा जोरदार स्वागत करायचं आहे. जोरदार झाल्या. एक चेंडू मध्ये एक धावाची आवश्यकता. इथे मात्र आपण पाहतोय एक धाव नक्कीच बनवावी लागणार आहे. मुर्बे संघाला जिंकायचं असेल तर इथून जर डॉट चेंडू जातोय तर मात्र बॉल आउट हा मात्र नियम लागला जाईल. बघूया पुन्हा एकदा प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न आहे, कोणता संघ हा सामना जिंकेल. ज्या पद्धतीने पाहिलं होतं आपण थांबवलं होतं किंगफिशर संघाला एन्जॉय करण्यापासून, पण एकदा एक चेंडू एक धावाची आवश्यकता आहे. थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय. आपण पाहतोय पुढे आणलं जाते, कोणाला अगदी जवळ आणलं जातंय, परंतु पाहूया पंच देखील दर्शवतायत की इतक्या जवळ यायचं नाहीये. हे बंधन आहे तुमच्यासाठी, कारण की जर पाहिलं तर तुमच्या अगदी शरीराची सावली जी आहे ती पिचवर पडता कामा नये. हे देखील नियम आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू आणि एक धावाची आवश्यकता. सुरेख मॅच. इथे मात्र आपण पाहतोय सामन्यावर जर पाहिलं तर हिट विकेट आलाय आणि संघ या ठिकाणी जर पाहिलं तर संघ जिंकला जातोय, तो म्हणजेच किंगफिशर. यस, नृत्य कलाकार आपण पाहतो रेडी आहात.